स्वागत करते आणि माझ्या सोबत आहे मी निखिला। यानंतर पाहणार आहोत महाफास्ट न्यूज 100। 2 डिसेंबरला उत्तर भारतीय महापंचायत परिसंवाद होणार आहे आणि या परिसंवादाचं आमंत्रण उत्तर भारतीय महामंचानं राज ठाकरेंना दिलंय। राज ठाकरेंच्या मनसेनं अनेकदा उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आता राज ठाकरे हे आमंत्रण स्वीकारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भारतामध्ये अनेक वर्षांनंतर भलं करणारा मनुष्य जन्माला आला असून नरेंद्र मोदी म्हणजे विष्णूचा अवतार असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी केलंय। गेली अनेक वर्ष भारत मातेची, ज्या भारत मातेला आपण देवता मानतो, आपल्या आईसारखी मानतो, तिची सेवा करणारा हा प्रधान सेवक आहे, तो पण आमच्या दृष्टिकोनातून मिळेल। दादरच्या फुल मार्केटमध्ये गोळीबार झालेला आहे। गोळीबारामध्ये मनोज मौर्य या व्यक्तीचा मृत्यू झाला। दुचाकीवरून आलेले मारेकरी गोळ्या झाडून फरार झाले। गोळीबारामध्ये मौर्य हा जागीच ठार झालेला आहे आणि या गोळीबाराचा तपास पोलीस करतायत। मनोज हा वजन काटा पुरवण्याचं काम करत असल्याची माहिती मिळतेय, मात्र त्याच्यावर गोळीबार कुणी केला, का केला अद्यापही अस्पष्ट आहे। झालेली घटना ही गंभीर असून पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी महापौरांनी केली आहे। मुंबईतल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 143 कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची तक्रार करण्यात आली। बँकेनं मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत फ्रॉड झाल्याची तक्रार केली आहे। एसबीआय बँकेतील सर्व्हर हॅक करून बँकेच्या खात्यामधून इतर बँकेमध्ये पैसे वळवण्यात आले। पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले सर्व खाती ही परदेशातील असल्याचं बँकेनं म्हटलंय। औरंगाबादमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरणाऱ्या पोलिसालाच अटक करण्यात आली आहे। चोरी करणाऱ्या पोलिसाचं नाव योगेश शिंगारे। योगेश शिंगारे भारत बटालियनमध्ये कार्यरत आहे। साताऱ्यामध्ये पोलिसांना महिलेचं मंगळसूत्र चोरलं होतं। योगेशनं मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली। सोलापुरात वाळू माफियाची मुजोरी सुरूच आहे। अवैध वाळू उपसा करणाऱ्या गाडीला रोखण्याकरता गेलेल्या कोतवालाला चिरडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शांतिकांत असं कोतवालाचं नाव आहे। अपघातामध्ये कोतवाल शांतिकांत गंभीररित्या जखमी झालेले आहेत। सोलापुरातील भाटेवाडीमधली ही घटना आहे। अपघात करून चालक फरार झालाय। या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। इंटरनेट वापरणाऱ्यांना पुढील 48 तासांकरता आता इंटरनेट नसल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण जगभरात पुढील 48 तासांकरता इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होऊ शकते। मुख्य डोमेन सर्व्हरचं काही तासांसाठी नियमित देखरेखीचं काम सुरू आहे, त्यामुळे पुढील काही तासांसाठी इंटरनेट युजरना नेटवर्क फेल होण्याच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो। सायबर हल्ल्याच्या घटना टाळण्याकरता खबरदारी घेण्याकरता म्हणून इंटरनेट बंद राहणार आहे आणि त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागेल। इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम अँड नंबर्स या दरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून मेंटेनन्सचं काम केलं जाते। इंटरनेटचा ऍड्रेस बुक किंवा मग डोमेन नेम सिस्टीम संरक्षित करण्यास यामुळे मदत होणार आहे। मुंबईतल्या भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। भारतामध्ये संत आणि राजा एकसमान आहेत। कोणी राष्ट्र निर्माण करू शकत नाही। राजाचं काम आहे समाजाला सुरक्षित ठेवणं। सध्याचे राजा कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं। मोदी सरकार जनतेकरता काहीच करत नाही हे संघाच्या लक्षात आल्याची टीका राष्ट्रवादीचे नवाब मलिक करतायत। मोदी हे स्वतःसाठी आणि त्यांच्या माणसांसाठी काम करत असल्याचं संघाला ठाऊक पडल्याचं सुद्धा नवाब मलिक यांनी म्हटलंय। मोदी सरकार रामदास आठवलेंच्या नावाचं केवळ राजकारण करत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे। दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमीचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती, त्याचं काय झालं असा सवालही त्यांनी केला। सत्ता मिळाली पण गोंधळ करून ठेवला असं ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। या मागणीकरता लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले म्हणतात। सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अंमली पदार्थांचं सेवन करून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे। तर साजिद खान विरोधात 3 महिन्यांनी पुढे येत आपले अनुभव सांगितलेले आहेत। अभिनेत्री सलोनी शर्मा, रशेल वाईट आणि पत्रकार करिश्मा यांनी साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले। नोकरीसाठी मुलाखत देताना साजिद यांनी आपल्याला अपमानास्पद प्रश्न विचारल्याचं सलोनीनं म्हटलेलं आहे। मला तुला बिकिनीमध्ये पाहायचंय असंही साजिद तिला म्हटलं होता असंही तिने म्हटलं।
साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आरोपींसोबत काम करणार नसल्याची भूमिका अक्षय कुमारनं घेतल्याची माहिती मिळते. हाऊसफुल 4 मधून या चित्रपटातून त्यानं हकालपट्टी केलेली आहे. गायक आणि गीतकार पियुष मिश्रावर देखील एका महिलेनं आरोप केले. दारूच्या नशेमध्ये पियुष यांनी माझा हात पकडून जबरदस्ती केल्याचा आरोप केतकी जोशी या महिला पत्रकारांना केलाय. निवृत्तीनंतर 4 वर्ष पालिकेच्या क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या नर्सला पालिकेनं आता मात्र 27 लाखांची थकबाकी पाठवली. विनीता तोरसकर यांनी तब्बल 37 वर्ष केईएम मध्ये नर्स म्हणून नोकरी केली आहे. त्यांच्या पतीचं कॅन्सरनं निधन झालं. निवृत्तीनंतर अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी पालिका क्वार्टर्समध्ये 4 वर्ष काढली. या 4 वर्षाचं भाडं म्हणून पालिकेनं त्यांना तब्बल 27 लाखांची थकबाकी पाठवली. धुळे शहरात डेंग्यूमुळे 13 वर्षीय किशन रेलनचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रक्ताचे नमुने तपासल्यानंतर किशनला डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे अहमदनगरच्या शेतकऱ्यांना एका एकरवरील टोमॅटोच्या उभ्या पिकामध्ये नांगर फिरवला. त्यामुळे शेतात सर्वत्र लाल चिखल झाला. टोमॅटोच्या पिकाकरता 10,000ची 8,000 रोपं आणलेली होती आणि त्याला औषध फवारणी करण्यात आली, मजुरी देण्यात आलं, ठिबक सिंचन केलं गेलं. मात्र पीक लागवडीकरता 80,000 खर्च आला. तरी मात्र टोमॅटोला भाव 3 ते 4 रुपयेच मिळाला. वाशिम जिल्ह्यातील वर्दरी खुद्द गावातील नागरिकांना ऑक्टोबरमध्येच गाव सोडून रोजगाराच्या शोधात बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनानं दुष्काळ जाहीर करून रोजगार हमीचं काम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. समर्थ रामदास स्वामी या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिमेला दारू पाजून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. शिवाजी चौकात शिक्षण मंत्र्यांचा निषेध करून लेखिका शुभा साठे लिखित समर्थ रामदास स्वामी पुस्तकाची यावेळी प्रतिकात्मक होळी करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणनं अचानकपणे भारनियमन सुरू केलं. त्याचबरोबर विजेच्या अनेक समस्या असूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यामुळे बारामतीमधल्या ऊर्जा भवनासमोर राष्ट्रवादीच्या वतीनं कंदील आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढीच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नरेंद्र देवेंद्र वसुली केंद्राच्या घोषणा करण्यात आल्या. अमरावतीमधल्या अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विकास न झाल्यामुळे स्थानिक भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारी यांनी चांदूर बाजार येथील नेताजी चौकामध्ये राहुटी उभारून अन्नत्याग आंदोलन केलं. कृषी पंप जोडणी मिळावी याकरता वाशिम जिल्ह्यातल्या 6,000च्या वर शेतकऱ्यांनी कोटेशनची रक्कम भरली. मात्र 2 वर्ष उलटली तरी सुद्धा महावितरण कंपनीकडून वीज जोडणी नाही. कृषी पंपाची जोडणी न मिळाल्यामुळे आगामी रब्बी हंगामामध्ये पिकाचं सिंचन कसं करावं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. त्यामुळे मग डिपॉझिट भरलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी पंपाची वीज जोडणी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. एअर इंडियाच्या विमानानं संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्रिची विमानतळावर या विमानानं धडक देऊन ते विमान निघालं. तब्बल 3 तास विमान संपर्काच्या बाहेर होतं. रात्री 1:30च्या सुमारास धडक दिल्याची माहिती मिळते. हे विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. दरम्यान विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सुदैवानं विमानातील सर्व 136 प्रवासी सुखरूप आहेत. खोपोली पेठ रोडवरील गोदरेज कंपनीमध्ये ट्रकमधून सीएनजी सिलेंडर वाहून नेताना काही सिलेंडरचे व्हॉल्व्ह हे लिकेज झालेले होते. खोपोली फायर ब्रिगेडनं वेळीच उपाययोजना केली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाशिम अकोला महामार्गावर अमानी गावाजवळ कारचा मागचा टायर फुटल्यामुळे कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. या अपघातात 2 जण जखमी झालेले तर 1 जण गंभीर जखमी. अपघातातील जखमींना उपचाराकरता वाशिम रुग्णालयात दाखल करण्यात आले. खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी 4 तासाचं अर्भक आढळून आलेलं आहे. उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये या अर्भकाला नेण्यात आले. अकोल्यातल्या मोरगाव भाकरे इथं 50 वर्षीय सोपान बोरकर यांनी रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातील रामाचीवाडी गावात हलाखीच्या कौटुंबिक स्थितीला कंटाळून 17 वर्षाच्या संतोष केंद्रे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. कॉलेजला जातो म्हणून घरातून निघाला, मात्र कॉलेजला न जाता त्यानं शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. लोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये. परभणीमधल्या गंगाखेड येथे 42 वर्षीय व्यंकोबा कोडगीर या शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कोडगीर यांच्यावर महाराष्ट्र बँकेचं 60,000 रुपयांचं कर्ज होतं. संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सव सुरू असताना अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1 दिवस दुर्गेचा
हा अभिनव उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमामधून बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 200 कुटुंबियातील महिलांना ठिबक सिंचन संचाचं वाटप केलं। यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला मारण्याकरता सध्या सर्वात मोठं मिशन राबवलं जात आहे। 14 लोकांचा जीव घेणाऱ्या आणि 20 गावं या वाघिणीमुळे दहशतीखाली आहेत। त्याच वाघिणीला शोधण्याकरता वन विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे। 4 नावाजलेले शूटर्स आणि 200 वन विभागाचे कर्मचारी अशा या नरभक्षक वाघिणीच्या मिशनमध्ये या घनदाट अशा जंगलामध्ये आपला जीव धोक्यात घालून TV9ची टीम सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झाली। यवतमाळमध्ये T1 वाघिणीची दहशत आहे, तर दुसरीकडे आंबेगावमध्ये घोडेगाव परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। या भागात बिबट्यानं तब्बल 12 जणांवर प्राणघातक हल्ला केलाय। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रीचा दिवस करतायत। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल 5 पिंजरे लावण्यात आले। 15,000ची लाच घेताना चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। मुदतीपूर्वी सुटका झालेल्या एका आरोपीचा पत्ता देण्याकरता म्हणून त्यांनी लाच मागितली होती। इगतपुरी तालुक्यातील शेतकरी काळू गोवर्धन या शेतकऱ्यांना अनोखी अशी शक्कल लढवली आहे। महागडं पेट्रोल विकत घेऊन बाईक वापरण्याऐवजी त्यांनी आता घोडा वापरायला सुरुवात केली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर पाहणार आहात जय किसान। कुठेही जाऊ नका, पात्रा TV9 मराठी।